रात्री झोपताना शरीरात अशी लक्षणं जाणवत असतील तर दुर्लक्ष करू नका. मित्रांनो, दिवसभराची धावपळ, कामाचा ताण आणि थकवा संपल्यानंतर आपण रात्री शांतपणे झोपायला जातो. पण अंथरुणावर पडताच शरीरात अस्वस्थपणा जाणवतो, स्नायूंमध्ये ताण येतो, शरीर आखडल्यासारखं वाटतं, मनात विचारांची गर्दी सुरू होते आणि कितीही प्रयत्न केला तरी शांत झोप लागत नाही. सकाळी उठल्यानंतर मात्र असं वाटतं की आपण रात्रभर झोपलोच नाही. शरीर जड झालेलं असतं, आळस जाणवतो, ऊर्जा नसल्यासारखं वाटतं आणि दिवसाची सुरुवात मित्रांनो करण्याची इच्छा होत नाही. जर असं तुमच्या सोबत वारंवार होत असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण मित्रांनो, आज आपण अशा 2 साध्या आणि पोषक पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमच्या रोजच्या आहाराचा भाग होऊ शकतात आणि शरीराला प्रथिने, खनिजे आणि इतर पोषक घटक मिळवून देण्यास मदत करू शकतात. हे पदार्थ अगदी महागडे नाहीयेत आणि सहज उपलब्ध होतात, पण त्याचं सेवन योग्य पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत की हे 2 पदार्थ कोणते आहेत, त्यामध्ये कोणते पोषक घटक असतात, ते आहारात कसे समाविष्ट करायचे आणि कोणत्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे. नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आजचा विषय आपल्या आरोग्याशी संबंधित आहे आणि म्हणूनच सुरुवातीलाच एक महत्त्वाची गोष्ट सांगते. शरीरात सतत कमजोरी, सूज, वेदना, झोपेचा त्रास किंवा इतर कोणतेही लक्षण वारंवार जाणवत असतील तर फक्त घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. योग्य कारण समजून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आणि आवश्यक तपासण्या महत्त्वाच्या असतात. आज आपण ज्या 2 पदार्थांबद्दल बोलणार आहोत ते उपचार किंवा औषध नाहीयेत, पण संतुलित आहाराचा भाग म्हणून ते शरीराला चांगलं पोषण देऊ शकतात. म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम त्या परिस्थितीबद्दल बोलूया जी अनेक लोक अनुभवतात. दिवसभर काम केल्यानंतर शरीर थकलेलं असतं आणि रात्री विश्रांतीसाठी आपण अंथरुणावर पडतो. पण झोपण्याच्या वेळीच पायात ताण येतो, स्नायूंमध्ये आखडणे, शरीरात बेचैनी किंवा सतत विचार सुरू राहणे अशा गोष्टी जाणवू शकतात. त्याचा परिणाम झोपेच्या गुणवत्तेवर होऊ शकतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर शरीर जड वाटू लागतं, सुस्ती राहते आणि काम करण्याची इच्छा कमी होऊ शकते. तर अशा समस्या कधी-कधी ताण, झोपेची कमतरता, व्यायामाचा अभाव, आहारातील पोषणाची कमतरता किंवा इतर आरोग्यविषयक कारणांशी संबंधित असू शकतात. म्हणून कारण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला जिना चढताना किंवा उतरताना गुडघ्यांमध्ये त्रास जाणवत असेल, बराच वेळ बसल्यानंतर उठताना शरीर आखडल्यासारखं वाटत असेल किंवा वारंवार कंबरदुखी आणि स्नायूंचा थकवा जाणवत असेल तर त्याकडे अजिबात मित्रांनो दुर्लक्ष करू नका. याचा अर्थ नेहमीच शरीरात एखाद्या विशिष्ट पोषक घटकाची कमतरता आहे असं नसतं, पण तुमच्या आहाराकडे, शारीरिक हालचालींकडे आणि एकूण आरोग्याकडे लक्ष देण्याची ही चांगली वेळ असू शकते. तर शरीराला मजबूत ठेवण्यासाठी प्रथिने, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, झिंक, जीवनसत्वे आणि इतर अनेक पोषक घटकांची गरज असते. त्याचबरोबर नियमित हालचाल, पुरेशी झोप, संतुलित आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. आता प्रश्न असा येतो की शरीराला प्रथिने का आवश्यक आहेत? आपल्या शरीरातील स्नायू, त्वचा, केस, अनेक महत्त्वाचे घटक तयार करण्यासाठी प्रथिनांची भूमिका असते. तर प्रथिनामध्ये अमिनो ॲसिड्स असतात आणि त्यापैकी काही शरीर स्वतः तयार करू शकत नाही, त्यामुळे ते आहारातून मिळणं आवश्यक असतं. काही वनस्पती मध्ये पदार्थांमध्ये आवश्यक अमिनो ॲसिड चांगल्या प्रमाणात मिळू शकतात आणि योग्य प्रकारे आहाराची विविधता ठेवली तर शाकाहारी आहारातूनही शरीराला आवश्यक प्रथिने मिळू शकतात. म्हणून फक्त प्रोटीन हा शब्द ऐकून एखादा पदार्थ चमत्कारिक आहे असं समजू नका. संपूर्ण आहाराचा समतोल महत्त्वाचा आहे. आता आपण त्या 2 पदार्थांकडे वळूया ज्यांचा आजच्या व्हिडिओमध्ये मुख्य विषय आहे. सोयाबीन. सर्वप्रथम बोलूया सोयाबीन बद्दल. सोयाबीन हे प्रथिनांनी समृद्ध असलेले वनस्पतीजन्य खाद्य आहे. विशेष म्हणजे त्यामध्ये शरीराला आवश्यक असणारी अनेक अमिनो ॲसिड चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन हा प्रथिनांचा एक उपयोगी स्रोत ठरू शकतो. तर सोयाबीनपासून टोफू, सोया मिल्क आणि इतर अनेक पदार्थ तयार केले जातात. बाजारात आपल्याला सुके सोयाबीन, सोया चंक्स आणि ताजे हिरवे सोयाबीनच्या स्वरूपात ते मिळू शकतात. तर सोयाबीनमध्ये प्रथिनासोबत फायबर, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि इतर पोषक घटकही असतात. त्यामुळे संतुलित आहाराचा भाग म्हणून सोयाबीनचा समावेश केल्याने शरीराला विविध पोषक घटक मिळण्यास मदत होऊ शकते. विशेषतः जे लोक मांसाहार करत नाही त्यांच्यासाठी डाळी, कडधान्य, सोयाबीन, टोफू, पनीर, दूध, दही, नट्स आणि बिया अशा विविध स्रोतांमधून प्रथिने घेणं उपयोगी ठरू शकतं. सोयाबीनबद्दल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते योग्य पद्धतीने शिजवून खाणं आवश्यक आहे. सुके
सोयाबीन वापरत असाल तर ते योग्य प्रकारे भिजवून पूर्ण शिजवून घ्या. कच्चं किंवा अर्धवट शिजलेलं सोयाबीन खाणं टाळा. सोयाबीनची भाजी, उसळ, टोफूची भाजी किंवा इतर संतुलित पदार्थांच्या स्वरूपात त्याचा आहारात समावेश करता येतो. आता दुसऱ्या महत्त्वाच्या पदार्थाकडे वळूयात, ते म्हणजे किनोआ. किनोआ हे एक लोकप्रिय धान्यासारखं वापरलं जाणारं बी आहे. त्यामध्ये प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह आणि इतर काही खनिजे मिळतात. तर विशेष म्हणजे किनोआमध्ये सर्व आवश्यक अमिनो ऍसिड चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे वनस्पतीजन्य प्रथिनांचा स्रोत म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. किनोआचा वापर फक्त परदेशातच होतो असं आता राहिलेलं नाहीये. भारतातही तो सहज उपलब्ध होतो आणि अनेक लोक त्याचा भात, उपमा, खिचडी किंवा लापसी, सॅलडमध्ये वापर करतात. त्याची चव आणि पोत वेगळी असली तरी योग्य पद्धतीने बनवल्यास तो रोजच्या आहारात सहज समाविष्ट करता येतो. किनोआमध्ये फायबर असल्यामुळे पचन संस्थेसाठी तो उपयोगी ठरू शकतो. पण किनोआ खाल्ल्याने गॅस, कब्ज किंवा ऍसिडिटी नक्की बरी होते असा दावा करणे योग्य नाही. प्रत्येक व्यक्तीची पचनशक्ती वेगळी असते. त्यामुळे सुरुवातीला कमी प्रमाणात घेऊन शरीराला तो कसा सहन होतो हे पाहणं चांगलं. तर मित्रांनो, किनोआ बनवण्याची पद्धती अगदी सोपी आहे. सर्वप्रथम ते स्वच्छ पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं आहे. त्यानंतर तो पाण्यात किंवा आवश्यक असल्यास काही वेळ भिजवून शिजवू शकता. साधारणपणे पाण्यात शिजवून त्याची खिचडी, पुलाव किंवा सॅलड बनवता येतं. आणि तुम्हाला गोड पदार्थ आवडत असेल तर तो दूध आणि इतर पौष्टिक पदार्थांसोबतही लापशीसोबत त्याचा वापर करता येतो. पण त्यात साखर जास्त घालण्यापेक्षा फळं, सुकामेवा किंवा इतर नैसर्गिक घटकांचा वापर करणं अधिक चांगला पर्याय असू शकतो. आता एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा, शाकाहारी लोकांना प्रथिने मिळतात का? तर नक्कीच मिळतात. फक्त दूध किंवा पनीरवर अवलंबून राहण्याची गरज नाही. डाळी, कडधान्य, हरभरा, मूग, मसूर, राजमा, सोयाबीन, टोफू, किनोआ, शेंगदाणे, नट्स किंवा बिया अशा अनेक पदार्थांमधून प्रथिने मिळू शकतात. उदाहरणार्थ दुधामध्ये प्रथिने असतात, पण फक्त दूध घेतल्याने संपूर्ण दिवसाची प्रथिनांची गरज पूर्ण होईलच असं नाही. म्हणून आहारात विविध प्रथिनांचे स्रोत ठेवणं महत्त्वाचं आहे. आणखीन एक गैरसमज दूर करणं गरजेचं आहे, ते म्हणजे शरीरात प्रथिनांची कमतरता झाली की ते फक्त एका पदार्थानेच लगेच भरून निघते असं नाही. शरीराला एकूण ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि इतर पोषक घटक संतुलित प्रमाणात आवश्यक असतात. त्यामुळे सोयाबीन किंवा किनोआ हे आहाराचा भाग आहेत, संपूर्ण आहाराचा पर्याय नाहीत. तर मित्रांनो, आता आपण प्रथिनांच्या कमतरतेशी संबंधित काही लक्षणांबद्दल बोलूया. शरीरात प्रथिनांची कमतरता असल्यास काही लोकांमध्ये स्नायूंची ताकद कमी होणे, वजन कमी होणे, थकवा, सूज किंवा जखम भरून येण्यास उशीर होणे अशी लक्षणे दिसू शकतात. पण ही लक्षणं अनेक इतर कारणांमुळेही होऊ शकतात. म्हणून केवळ लक्षणांवर माझ्या शरीरात प्रथिनांची कमतरता आहे असा निष्कर्ष काढू नका. विशेषतः पाय, घोटे, हात किंवा डोळ्यांभोवती वारंवार सूज येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. शरीरात सूज येण्यामागे प्रथिनांची कमतरता असण्याबरोबरच किडनी, हृदय, यकृत किंवा इतर अनेक कारणं असू शकतात. त्याचप्रमाणे लघवीमध्ये वारंवार फेस किंवा बदल दिसत असेल, विशेषतः तो सतत होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. फक्त जास्त प्रथिने खाऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. मधुमेह असलेल्या व्यक्तींनीही विशेष काळजी घ्यायची आहे. मधुमेहामुळे किडनीवर परिणाम होऊ शकतो आणि काही परिस्थितींमध्ये मित्रांनो लघवीत प्रथिने जाण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर उच्च रक्तदाबाचाही किडनीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा किडनीशी संबंधित समस्या असतील तर आहारात मोठे बदल करण्यापूर्वी मित्रांनो डॉक्टर किंवा आहार तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला घ्यायचा आहे. आता पुन्हा आपल्या दोन पदार्थांकडे येऊया. सोयाबीन आणि किनोआ दोन्ही वनस्पतीजन्य प्रथिनांचे चांगले स्रोत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की रोज फक्त हेच दोन पदार्थ खाल्ले पाहिजेत. शरीराला विविध पोषक घटक मिळण्यासाठी आपल्या ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, डाळी, कडधान्य, धान्य, फळ, दूध किंवा योग्य पर्याय नट्स किंवा बिया यांचा समतोल असणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला सोयाबीन आवडत असेल तर त्याची उसळ करा, भाजी करा, टोफू किंवा सोया चंक्सचा वापर करू शकता. किनोआचा वापर खिचडी, पुलाव, सॅलड किंवा इतर पदार्थांमध्ये करू शकता. म्हणजेच आरोग्यदायी आहार म्हणजे एका पदार्थाला जादुई औषध बनवणं नाही, तर रोजच्या आहारात विविध पोषक पदार्थ योग्य प्रमाणात समाविष्ट करणं. आणि मित्रांनो, शरीराची ताकद वाढवण्यासाठी फक्त आहार पुरेसा नाही, त्यासोबत नियमित शारीरिक हालचालही आवश्यक आहे. तुमच्या क्षमतेनुसार चालणं, हलका व्यायाम, स्ट्रेचिंग
किंवा डॉक्टरांनी सुचवलेली व्यायामाची पद्धत अवलंबून घेऊ शकता. पुरेशी झोप घ्या, दिवसभर पुरेसे पाणी प्यायचं आहे, कारण शरीराला मजबूत ठेवण्यासाठी आहार, झोप, व्यायाम आणि मानसिक आरोग्य या सगळ्यांचा एकत्रित विचार करावा लागतो. म्हणून आजपासून एक छोटासा बदल करायचा आहे. तुमच्या ताटाकडे लक्ष द्या आणि स्वतःला विचारा, आज माझ्या आहारातून मला पुरेशी प्रथिने आणि विविध पोषक घटक मिळत आहेत का? जर नाही तर हळूहळू डाळी, कडधान्य, सोयाबीन, टोफू, किनोवा किंवा इतर योग्य पदार्थांचा तुम्ही समावेश करू शकता. आणि जर तुम्हाला सतत थकवा येत असेल, खूप कमजोरी आली असेल, स्नायूंची ताकद कमी होणे, वारंवार सूज, लघवीमध्ये सतत बदल, हाडांमध्ये किंवा सांध्यांमध्ये दीर्घकाळ वेदना असते, वजनात अनपेक्षित बदल किंवा झोपेची समस्या जाणवत असेल, तर स्वतःहून कोणताही उपचार सुरू करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. कारण कधी कधी साधं वाटणारं लक्षण एखाद्या वेगळ्या आरोग्य समस्येचा संकेत असू शकतं. तर मित्रांनो, आज आपण 2 महत्त्वाचे वनस्पतीजन्य पदार्थ पाहिले, सोयाबीन आणि किनोवा. दोन्ही प्रथिने आणि इतर पोषक घटकांचे चांगले स्रोत आहेत आणि संतुलित आहाराचा भाग म्हणून त्यांचा उपयोग होऊ शकतो. पण कोणताही पदार्थ चमत्कारिक नाहीये. तुमच्या शरीराला योग्य पोषण, नियमित हालचाल, पुरेशी झोप, आवश्यक असल्यास वैद्यकीय तपासणी या सगळ्यांची गरज असते. आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही सोयाबीन खाता का? आणि किनोवा तुम्ही कधी ट्राय केला आहे का? जर खाल्ला असेल तर तुम्हाला तो कोणत्या पदार्थात आवडतो, म्हणजे खिचडी, पुलाव, सॅलड की दुसऱ्या कोणत्या प्रकारे? आणि जर आजची माहिती तुम्हाला आवडली, उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील अशा व्यक्तीपर्यंत पोहोचवा ज्यांना संतुलित आहार आणि प्रथिनांबद्दल माहितीची गरज आहे. आणि मित्रांनो, आरोग्य, आहार आणि जीवनशैलीशी संबंधित अशाच उपयोगी माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या आरोग्य मंत्र चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि उपयोगी विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, संतुलित आहार घ्या, नियमित हालचाल करा, पुरेशी झोप घ्या आणि आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.